नमस्कार. शुभ सकाळ मुलांनो. अरे गोट्या, त्यांनी निबंध लिहून आणायला सांगितलं होता, तू लिहला का? हो. ते साल्या दिवसभर माझ्यासोबत फिरत होतास आणि मला चुत्या बनवतोस. तू कधी लिहलास? अरे इसलिए तो मुझे स्मार्ट गोट्या कहते हैं. तर मुलांनो, सगळ्यांनी गृहपाठ पूर्ण केला ना? हो. तर गण्या आज अभ्यास करून नाही आला. ते गोट्या, माझं नाव सांगून माझ्या गोट्या कपाळात घालवतो का? गण्या, उभा राहा. अभ्यास केला का तू? ते हो गुरुजी. बर मग वाचून दाखव निबंध. अरे गोट्या, विषय काय होता? तुझी वही दे लवकर. ठीक आहे. विषय, जर माणसाला पंख असते तर. वा गण्या, तू तर अभ्यास केलायस. बरं वाचून दाखव. जर माणसाला पंख असती तर. आजकाल आपण आपल्या आजूबाजूच्या जीवनात नेहमी बघत असतो की अशी काही माणसं असतात त्यांचा या वास्तविक जीवनाशी काही संबंध नसताना देखील त्यांच्या गांडीमध्ये अशा अनेक प्रकारचे किडे आढळतात. अरे काय लिहिलंय गोटे हे? अशा माणसांना पंख नसताना देखील ते दुसऱ्यांवर उडायचा प्रयत्न करत असतात. माणसांना जर खरोखरच पंख असते तर ते दुसऱ्यांवर अजून जास्त उडले असते. आता मी अशी आशा करतो की आपल्या आजूबाजूला अशा अनेक घडणाऱ्या गोष्टी आहेत, या खूप कडू आणि सत्य आहेत. मी माझा 4 ओळीचा निबंध इथंच संपवतो आणि आपली रजा घेतो. मी सादर केलेल्या निबंधामुळे मी अशी आशा करतो की सर तुम्ही आता माझ्यावरती उडू नका. आपला लाडका गण्या. वा गण्या वा, शब्बास लेका. संपूर्ण वर्गासमोर तुला आता नग्न करून गौरवण्यात येत आहे. कुठे गेली माझी छडी? अरे जाऊन्या गोट्या, काय लिहिलं होतं हे? मावशीची गाणी